सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत पाहायला मिळते। निवडणुकीत स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेते पक्ष बदलतात, तर सोलापूरचा विकास कसा करणार यावर सोलापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाहूयात। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही प्रकरण आपल्या सोलापूर शहरामध्ये घडलेले आहेत, पक्ष बदल असेल, निष्ठा बदलली असेल, नेते बदलले असतील, विचारधारा बदलली असतील, तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की बाबा सकाळी एका पक्षात होते, दुपारी एका पक्षात होते, फॉर्म भरून आल्यानंतर लक्षात आलं की तिसऱ्या पक्षाचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर मला असं वाटतं की तुमची विचारधारा पक्की नाहीये, तुमची पक्षाशी निष्ठा नाही आहे, तुमची नेत्याची निष्ठा नाही आहे, तर सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही ठाम कसे राहाल? सोलापूर महापालिकेची ही निवडणूक एक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे आणि विशेष म्हणजे एक नैतिक मूल्य असेल, पक्षनिष्ठा असेल, ही सर्व वेशीला टांगल्याचा प्रकार दिसतो। जर उमेदवार पाहिले आपण तर आज सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसऱ्या पक्षात असं एक विदारक चित्र दिसून येत आहे। पक्षासाठी चपला उचलल्या, पण सोलापुरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये, लोकांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये कुणीही बोललं नाही। त्यामुळं सोलापुरात हे सर्व स्वार्थासाठी जे एकत्र आलेले आहेत, हे सोलापुरामध्ये विकास होईल का नाही, का स्वार्थ साधतील, अशा पद्धतीची लोकांच्या मनामध्ये शंका आहे। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर गुंडांना उमेदवारी दिल्यामुळे टीका केली होती। त्यावरून भारतीय जनता पक्ष सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेले अमोल बालवडकर यांनी पलटवार केलाय। आजार सरो वैद्य मरो अशी भूमिका मुरलीधर मोहोळ यांनी घेऊ नये असं त्यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।